मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जे डॉग बनवत आहोत तर त्या डॉगचा पार्ट 2 पाहणार आहोत। तर पार्ट 1 मध्ये आपण एवढे काही पार्ट पाहिले होते, तर आता पार्ट 2 मध्ये आपण बॉडीचा एक पार्ट पाहणार आहोत, फुल बॉडी, आणि त्याच्यानंतर हे पार्ट पूर्ण जॉईंट कसे करायचे हे पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण हे 2 पाय बनवले होते, त्याच्यानंतर हे 2 कान बनवले होते, आणि त्याच्यानंतर हा तोंडाचा भाग बनवला होता, आणि त्याच्यानंतर हे डोकं बनवलं होतं। तर आता आपण बॉडी बनवणार आहोत। तर बॉडी बनवायला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। त्याच्यानंतर हे पूर्ण पार्ट बनवण्यासाठी इथे मी 12 नंबरचाच क्रोशा वापरलेला आहे। जर तुम्ही 9 नंबरचा क्रोशा वापरणार असाल तर हे जे डॉग आहे ते थोडंसं मोठं बनतं। तर माझा 9 नंबरचा क्रोशा हरवलेला आहे, त्याच्यामुळे मी 12 नंबरचाच घेतलेला आहे, कारण 12 नंबरचा क्रोशा सर्वांकडे अवेलेबल असतो। त्याच्यानंतर एक कात्री लागणार आहे, आणि परत आपल्याला शिवण्यासाठी एक सुई लागणार आहे, आणि ह्या डॉगसाठी डोळी सुद्धा लागणार आहे, थोडीशी ब्लॅक कलरची लोकर लागणार आहे, आणि आतमध्ये भरण्यासाठी ही स्टफिंग लागणार आहे। तर हे कॉटन आहे, तर मी टेडी बिअर मधलं हे कॉटन काढलेलं आहे। हे कॉटन वापरल्यामुळे काय होते की जे आपण कोणती वस्तू बनवली ती व्यवस्थित आपल्याला इझिली धुता येते, कारण ह्या कॉटन मध्ये पाणी राहत नाही, त्याच्यामुळे शक्यतो हेच कॉटन वापरायचं। चला तर मग आता जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट विणताना ह्या डॉगची आपण सर्वात अगोदर मॅजिक रिंग बनवलेली आहे, आणि मॅजिक रिंग बनवून 6 सिंगल क्रोशे विणलेले आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। आता ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची, आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचं। तर हे आपलं सर्कल तयार झालं। परत एक साखळी घ्यायची, एक साखळी म्हणजे आपला एक सिंगल क्रोशा असणार आहे, आणि तिथेच आणखीन एक खांब घालायचा। तर आता ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांब विणायचे, म्हणजे टोटल आपले 12 खांब तयार होतील। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जे आपण उलनचं सामान बनवतो ते कसं सेल करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, एकदा नक्की चेक करा। जर तुम्हाला अशाच वस्तू जर बनवून विकायच्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता, किंवा एखाद्या शॉपवर सुद्धा व्हिजिट करू शकता। तर आता तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब, म्हणजे एकात 1 एकात 2, म्हणजे आपल्याला राऊंडच्या शेवटी 18 खांब तयार मिळतील। जिथून तुम्ही लोकर विकत घेतात त्या दुकानदाराला जर विचारलं तर ते दुकानदार सुद्धा तुम्हाला त्यांच्या भावामध्ये सांगतात। तर तुम्हाला जर त्यांचे भाव जर आवडत असतील तर तुम्ही त्यांना अशा ह्या वस्तू बनवून देऊ शकता आणि घर बसल्या पैसे कमवू शकता। आणि जर तुम्हाला कुठे अडचण आली कोणती वस्तू बनवायसाठी तर तुम्ही मला खाली कमेंट करून कळवू शकता, मी त्याच्यावर देखील व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते। तर मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या राऊंड मध्ये पहिल्या 2 खांबावर 2 खांब घालायचे, आणि तिसऱ्या खांबावर एकाच खांबामध्ये 2 खांब घालायचे, म्हणजे आपल्याला राऊंडच्या शेवटी 24 खांब तयार मिळतील। तर या पद्धतीने मी हे चौथा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता 5व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर एक एक खांब घालायचा, आणि चौथ्या खांबावर 2 खांब घालायचे,
म्हणजे 5व्या राऊंड मध्ये आपल्याला राऊंडच्या शेवटी 30 खांब तयार मिळतील। तर मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेते। तर मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता 6व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 4 खांबावर 4 खांब विणायचे आहेत, 2 3 आणि 4। आता ह्या 5व्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब विणायचे आहेत। तर असंच हे राऊंड आपल्याला रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 36 खांब तयार मिळतील। तर मी राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि 7व्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा। म्हणजे जे आपले 6व्या राऊंड मध्ये 36 खांब तयार झाले होते, तर आता आपल्याला 7व्यापासून ते 20 राऊंड आपल्याला 7 ते 20 राऊंड 36 खांबावर 36 खांबच विणायचे आहेत। म्हणजे टोटल आपल्याला 13 राऊंड 36 खांबावर 36 खांबाशी विणून घ्यायचे आहेत। तर मी 13 राऊंड विणून घेते आणि नंतर तर इथे पाहू शकता मी हे 20 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत। तर आपली ही बॉडी तयार झालेली आहे। आता आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे तोंड शिवून घ्यायचं आहे। थोडंसं खालच्या साईडला शिवायचं, म्हणजे वरच्या साईडला आपल्याला डोळे वगैरे लावायचे आहेत। तर एकदम ह्या तोंडाला थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि या पद्धतीने पकडून आपल्याला हे पूर्ण तोंड शिवून घ्यायचं आहे। एकदम गच्च शिवून घ्यायचं आहे। थोडासा शिवताना शेप बिघडल्यासारखा वाटतो, परंतु आपण याच्यामध्ये स्पंज भरलेला आहे, तर परत व्यवस्थित हा शेप तयार होतो। तर याला समोरील टाक्यावर टाका मारता येत नाही, आपल्याला अंदाजेच कुठेही टाका देऊन घ्यायचा आहे। फक्त एकदम फिट्ट असं शिवून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण मी इथपर्यंत शिवून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी तोंड शिवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला जी बॉडी आहे त्या बॉडीवर असं या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। त्या अगोदर ह्या बॉडीला हे 2 जे पाय आहेत, हे पाय आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत आणि नंतर ही बॉडी या पद्धतीने शिवून घ्यायची आहे। तर इथे मी अगोदर बॉडी शिवून घेते। तर इथे मी हा पार्ट शिवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता हे पाय आपल्याला या पद्धतीने ठेवून शिवून घ्यायचे आहेत। नंतर हा धागा सुद्धा आपण हायर करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे शिवण्याची। जर तुम्हाला शिवायला कठीण वाटत असेल तर तुम्ही ग्लू गमनं चिपकून देखील घेऊ शकता, मात्र जर शिवून घेतलं तर एकदम फिक्स होतं। त्याच्यानंतर हा देखील पाय इथे मी शिवून घेते। तर इथे पाहू शकता मी पाय देखील जोडून घेतलेले आहेत। हे धागे नंतर आपण हायर करणार आहोत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कान आहेत हे कान या पद्धतीने जॉईंट करायचे आहेत, सेम या पद्धतीने। तर सर्वात अगोदर आपण एक एक कान जॉईंट करून घेऊयात। व्यवस्थित आपल्याला हे कान फिक्स करून घ्यायचे आहेत।
आणि चमकीची लोकर असल्यामुळे कधी कधी सुई याच्यामध्ये अटकते, तर चमकीची लोकर न शिवताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर मी दोन्ही कानं जॉईंट करून घेते. तर इथे पाहू शकता मी दोन्ही कानं सुद्धा जॉईंट केलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कुत्र्याच्या तोंडाचा शेप काढायचा आहे ब्लॅक कलरच्या लोकरनं आणि दोन डोळे चिटकवायचे आहेत. तर पाहू शकता सेम रिअल कुत्र्यासारखंच दिसत आहे आणि मी एक कान मागपुढे चिटकवलेला आहे, शिवलेला आहे. हवं तर तुम्ही दोन सेम सुद्धा शिवू शकता. मी नॅचरल लुक देण्यासाठी एक मागपुढे थोडंसं केलेलं आहे, कारण दुसऱ्या साईडने बघताना कुत्र्याचे कान एक मागपुढे दिसतात. तर थोडं मी नकळतच इथे मागपुढे केलेलं आहे. जास्त सुद्धा करायचं नाही, जास्त केल्यावर ते सुद्धा चांगलं वाटत नाही. तर आता आपल्याला हे पूर्ण धागे हायर करून घ्यायचे आहेत, जे जे धागे आहेत, आणि त्याच्यानंतर डोळे वगैरे चिटकून घ्यायचे आहेत. आणि ब्लॅक कलरने आपल्याला या पद्धतीने कुत्र्याचं तोंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, मी पूर्ण डॉग कंप्लीट करून घेतलेला आहे आणि खाली ब्लॅक कलरने त्याचं नाक काढलेलं आहे आणि वरती मी डोळे चिटकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आयब्रोज काढलेले आहेत. तर पाहू शकता किती सुंदर आपला टॉय तयार झालेला आहे. तर लहान मुलांना खेळायला तुम्ही असा नक्की बनवून देऊ शकता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.